शिक्षकांचं असतं त्यांना सगळे विद्यार्थी वाटतात. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 याच्या संयुक्त प्रचार सभेचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय काका, आदरणीय आबा, आनंदरावजी कोरे, भांडार भोसले, अविनाश माने, गुलाबराव तोडकर, मनोहर कदम, पांडुरंग शेडगे, संजय जाधव, अर्जुन जाधव सर, आमचे गुरुजी गुरुवर्य सन्माननीय ए.व्ही. कदम सर, धैर्यशील सुपले, नीता माने, उज्ज्वलाताई माने, राजू पाटील, वसंतराव कदम, विजयराव कदम, संजय मोहिते, भगवानराव गायकवाड, रणजित गायकवाड, भगवानराव कदम, जीवन कदम, ॲडव्होकेट दिलीपराव भोसले, सीताराम जाधव, जयश्री कदम चेअरमन, धनंजय कांगे, शंकरराव कदम, लक्ष्मण कदम, मारुती रामउडे, नाना लोहार, धोंडराम पवार, रमेश साळुंके, मधुकर निकम, दादा सलोवार, आनंदराव कदम, लक्ष्मण अमराई, कैलास पवार, मारुती पवार, हनुमंतराव भोसले. या ठिकाणी अध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती नंदना माने, मेघाताई कोरे, वैशाली पवार, राजेश भीमराव कदम, महेश दिलीपराव भोसले, उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र. या ठिकाणी 2 तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपलं रहिमतपूर कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतं, रहिमतपूरचा विकास कोण करू शकतं, सामान्य माणसाला न्याय कोण देऊ शकतं, आपण कुणाच्या हाताला धरून काम करून घेऊ शकतो, आपला नगराध्यक्ष कोण असला पाहिजे, आपला नगरसेवक कोण असला पाहिजे, आपली नगरसेविका कोण असली पाहिजे, हा ऐतिहासिक निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. निश्चित त्या ठिकाणी रहिमतपूर पेक्षा थोडं जास्त प्रेमी वाढीव केलं असेल. मला आविता त्या आनंद कोरे म्हणायचे आमच्या मीटिंगच्या आधी, आबा सकाळी येऊन गेले का लवकर हो. तेव्हा पैसे काका कमी असायचे आणि भांडणं असायची, आणि प्रत्येक कामामध्ये समजा 2 कोटी रुपयाची काम असली तर नेहमी 50 लाख असणार. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नेहवाडीची परिस्थिती अवघड होती. या गावाचे आणि आमच्या 2 कुटुंबाचे 2 पिढीचे संबंध आहे. राजकारण म्हणून मी कधी वाडीकडे पाहिलं नाही. ही माझी लोक आहेत, या लोकांच्यावर अन्याय झालाय, त्या लोकांना न्याय दिला पाहिजे. शेवटी महाराष्ट्र आपण राज्य बघतो, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, खानदेश आहे. जसा विदर्भाचा बॅकलॉग आहे पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे, तसं तात्या नेहरवाडीचा बॅकलॉग आहे, तो आपल्याला भरून काढायचा आहे. तो काढलाय आपण, परंतु त्यापेक्षाही जास्त करायचं आपल्याला. काय 30 वर्षापूर्वीची वाडी आठवा, आत्ताची वाडी आठवा. त्या ठिकाणी वाडीला यायचं म्हणलं तर संध्याकाळी 6 नंतर वाडीला यायचं. माणूस वाडीला येऊ शकत नव्हता, दुसऱ्या दिवशी सकाळी यायला लागायचं. रेल्वेची अडचण होती, रस्त्याची अडचण होती, या सगळ्या अडचणी आनंदराव आपण मात केला. त्या ठिकाणी जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. आत्ताच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत समोरच्या, त्यांचे सासरेही नगराध्यक्ष होते काय का,
त्यांनी काय गावाला दिलं तो हिशेब मांडावा येतो आणि नंतर सुनील मानेने काय दिलं त्याचा हिशेब मांडायची माझी तयारी आहे. हिशेब कुणी विचारावा? ज्यांनी काय केलंय त्यांनी हिशेब विचारावा. ज्यांनी काय केलं नाही त्यांनी हिशेब विचारू नये. निश्चित त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टीमध्ये काम करत असताना सातत्यानं आपण त्या ठिकाणी वाडीमध्ये चांगलं काय करता येईल, माझ्या वाडीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसं विकासाची कामं होऊ शकतील, त्या ठिकाणी आपण जर बघितलं आता आमची रॅली काढली, रॅलीला कुठं दगड लागत नाही पायाला. सगळी कामं विकासाची आपण त्या ठिकाणी केली. कोंढोली परतोडे असेल, माय वस्ती असेल, ब्रह्मपुरी असेल, हे पट्टेमधले विकास 30 वर्षामध्ये काय झाला? अहो, ज्या पुलावनं अंगापूरवरनं तुम्ही रहमतपूरला वाडीला येताय तो पूल सुनील मान्यांनी बांधण्याचं काम केलं हे आमदारांनी विचारले. आता काल म्हणले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. सुनील मानेचे पायाखाली वाळू सरकायला सुनील मानेचे पाय जमिनीवर घट्ट आहेत. त्या ठिकाणी अपघातानं सुनील माने राजकीय नेता झाला नाही, सामान्य कार्यकर्त्याची सेवा करून राजकीय नेता झालोय, राजकीय कार्यकर्ता झालोय. तुम्हाला आमदारकी अपघातानं मिळाली, ती आमदारकी अपघातानं तुमची जाणार आहे. काल खूप माझ्यावर तोडसूक घेतलंय. आबा म्हणले खूप तुमच्या बोलले, आबांनी रात्री कॅसेट पाठवली. आबा ते काय बाबईच्या झाडाला दगड मारणार आहेत का? आंब्यालाच मारणार. माझ्यावर फुलं पडली. ते म्हणजे ह्यांना भीती वाटती. एका महिन्यामध्ये 2 वेळा अजितदादा पवारला बोलवलं. अहो, तुम्ही आमदार आहे, तुमचे मुख्यमंत्री तुमच्या सभेला आले का? मी न मागता अजितदादा आले. हा माझा बहुमान नाही, हा बहुमान आहे या वाडीतल्या माणसांचा, रहमतपूरच्या माणसाचा बहुमान आहे. तेवढं राजकीय नैतिकता घेऊन मी काम केलंय. तुमच्याकडे राजकीय नैतिकता कुठली नाही. मी 25 वर्ष राजकारणामध्ये काम करतोय. माझं इलेक्शनचा जाहीरनामा बघितला, इलेक्शनचा फॉर्म जर भरलेला बघितला तर माझ्यावर एकही गुन्हा नाही, तुमच्यावर 2-2 गुन्हे आहेत. त्या माणसानं आमच्या गावात येऊन सांगायचं की रहमतपूरमध्ये विकास झाला नाही, रहमतपूरमध्ये अडवणूक झाली. म्हणजे काल भाषणात सांगितलं कुणाची अडवणूक होत असेल तर मला सांगा. माझं खुलं आव्हान आहे की या तुम्ही एक ही रहमतपूर मधला 20,000 लोकसंख्येमधल्या एखाद्या माणसानं सांगितलं की सुनील मान्याने आमची अडवणूक केली तर उद्या राजकीय माझ्या त्या ठिकाणी राजकीय मी माघार घेईन. ती मत्यापूरची संस्कृती असेल, रहमतपूरची नाही. तुम्ही काय बोलताय? त्या ठिकाणी रहमतपूर नेरवाडी रस्ता असेल, रहमतपूर धामणे रस्ता असेल. मी आज इथं सांगतोय 2 तारखेला निकाल लागू द्या. येणाऱ्या बजेटमध्ये रहमतपूर नेहरवाडी बोरगाव रस्त्याची मंजुरी या ठिकाणी आदित्य जागीरदारांच्या माध्यमातून करण्याची माझी भूमिका असेल. संरक्षण भिंत असेल जाधव वस्तीची. मी राजकारणामध्ये काम करतो ते सत्तेसाठी, पदासाठी काम करतो. हे सेवेचे साधन आहे. त्या साधनाच्या माध्यमातून त्या माणसांना न्याय देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. या गावातलं कोण फोन करत नाही, पण तात्या मला रोज फोन करतो. तात्या फोन करतो ना, हो पाणी आलं नाही भैया,
मी त्या सुनीलला फोन करतो, सुनील या आपण काही जाऊन 2 घागरी भरून दे बाबा, मला सारखा त्रास होतो. मी अंकुशची जागा घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी वॉटर सप्लायचे स्कीमचं काम सुरू केलं अमृत 2 मधनं. काका हे आमदार व्हायच्या अगोदर 6 महिने स्कीम मंजूर आहे. म्हणजे लग्नाच्या आधी बारसं घातलं काही नाही. म्हणजे ह्यांच्या लग्नाच्या आधी यांना पोरं झालीत का? हे आमदार नंतर झाले आणि त्याच्या अगोदर 6 महिने आपण स्कीम मंजूर केली. जर मी खोटं बोलत असेल तर मारुती राय माझ्या पाठीवर बसेल. पाईप कुठं असली पाहिजे, कुठं उतार आहे, कुठं चढ आहे, कुठल्या घराला पाणी जात नाही, हे सगळा सर्वे मी स्वतः आम्ही दिलीपमानी राजून आम्ही केलाय. सर खोटं बोलत नाही, खोटं बोलणारा रगात भीती फुटली. आईला ही आत्ताशी बिरमुठ आहे, लईच खोटं बोलतंय त्या आईला. ह्या स्कीमचं खऱ्या अर्थानं आमच्या डोक्यात होतं की वाडीमध्ये 3-3 वेळा पाणी सोडायला लागते. माझ्या भगिनींना शेतामध्ये कामात जायला लागते. त्या ठिकाणी त्यांची घरगुती कामं असतात. आमचा इंजिनियर त्या ठिकाणी नगरपालिकेचा जो स्कीम करणारा तांत्रिक सल्लागार म्हणला बसत नाही, म्हणतो असं कर, लोकसंख्या वाढव. तुला काय करायचंय, कोण बघतंय? वाडीची लोकसंख्या 1,500 आहे का 3,000 आहे? म्हणतो घ्या तिथं 1.5 3 करायचं. माय वस्ती घालते आणि आपण 2 लाख लिटरची टाकी मंजूर त्या ठिकाणी करायची म्हणून घेतली. एका वेळेला वाडीला पाणी आलं पाहिजे, सगळ्या घराला एका वेळेला पाणी आलं पाहिजे. टाकीची उंची चांगली असली पाहिजे, ती टाकी सायपन्न भरली पाहिजे, त्याला लाईट बिल नसलं पाहिजे तात्या. म्हणजे आपण गव्हाच्या माळानं पाणी सोडलं तर ही टाकी भरली पाहिजे. सगळा विचार करतो. आता परवा एक पट्ट्यानं काय केलं आमच्या गावातल्या, म्हणजे आपल्याला टाकीची जागा मिळाली नाही. संजय पवारच्या आपण जागेचं अग्रीमेंट केलं होतं. त्या जागेला हे म्हणजे 50,000 रुपये दर द्या. आता जिथं 10 लाख रुपये दर चाललाय तिथं 50,000 कोण जागा दिली का? नाही म्हणजे आपण आता असं करू, रहिमतपूर विकास सेवा सोसायटीमध्ये ठराव मांडला की फुकट जागा द्यायची. कशाची? टाकीची. आत्ताच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या सासऱ्याने ठराव मांडला. आता मोटर पाईपलाईन 2 इंची आणि 10 इंची मोटर कसं व्हायचं? अहो ह्यांना नगराध्यक्ष होते हे गावचे. आता टाकीचं हेड किती, त्याची उंची किती, आता त्या कुठलं म्हणजे तुमचं पवारांचं नाही चंद्रागिरी म्हणजे आपण टाकी बांधायची. आता पहिलं एस्टिमेटचं हेड त्याच्यापेक्षा 10-15 मीटरनं वाढतंय. आता मोटरा खरेदी केले त्या आणि कसं पाणी जायचं? आणि हे अभ्यासू नेतृत्व रहिमतपूरचं उगवतं तारा. कुठे सोनाराच्या आईला पितोय काही त्या काय बोलतोय आपण, काय करतोय आपण? पत्रकारांना मला विनंती करायची आहे की चुकीचं उष्ण पाहुणा लय माझा मोठा आहे, हत्या आहे, त्याचा काय उपयोग आहे तर तुझ्या पाहुण्याचा? तुझ्या घरात काय बघ ना. जयकुमार गोडे माझा पाहुणा. मी राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये काम करतोय. मी जबाबदारी करून सांगतोय, या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. आदरणीय अजितदादांचे माझे चांगले संबंध आहेत. या राज्यातल्या 4 मंत्र्यांचे माझे संबंध आहेत. भाजपच्या मंत्र्यांचे माझे चांगले संबंध आहेत. जे भाजपचे मुरलीमोळ आहेत, हवाई वाहतूक मंत्री, ते मी 2 वर्ष शेजारी रूमला राहतो. आमच्या शेजारी फक्त मधी भिंत होती, परंतु मी कधीही सांगत नाही हे माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे. अरे उष्ण अवसर कशाला पाहिजे? तुझ्या मनगटात किती दमाई सांग की. म्हणजे राजकारणामध्ये उन्मत्तपणा कधी नसला पाहिजे. एखाद्या पट्ट्याला नवीन घावलं की त्याला वाटतं की त्याचं पायच जमिनीवर टेकणार, सारखं उड्या मारते.
त्या ठिकाणी राजकारणामध्ये काम करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम केलं पाहिजे. शेवटी काय करायचं आपल्याला, कसा विकास असला पाहिजे, कसं मॉडेल असलं पाहिजे, माझ्या वाडीमध्ये काय काम आहेत, माझ्या रहमतपूरमध्ये काम काय, ह्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण काम करत असताना या वाडीचा एक प्रश्न होता. आबा, नेहरवाडीचा सगळा गोवा नंबर 1 आहे. काय इथं सिटी सर्वे नाही. कुणाला नवीन घर बांधायचं म्हणलं तर त्याला बँकेत कर्ज मिळत नाही, त्याला घराला बांधकामाला परमिशन मिळत नाही. हे मला कुणी सांगितलं नाही, पण लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या ठिकाणी वाडीचा नवीन सिटी सर्वे करण्याचा प्लॅन आपण मंजूर केलाय. विकासाला सांगितलं नाही पाहिजे. त्या ठिकाणी घरामध्ये, कुटुंबामध्ये आपल्या घरात पोरं असतात, पोराची पॅन्ट फाटली, बापाला कळायला पाहिजे ना पॅन्ट फाटली, पोरांना सांगितलं पाहिजे पॅन्ट फाटली. तसं आपण कुटुंब प्रमुख म्हणून काम करतोय. कुठल्या भागामध्ये काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मग काल कुणी सांगितलं आमच्या बहीणबद्दल फार बोलतात, त्या मागच्या 9 वर्षापूर्वी प्रचाराला आल्या, त्यानंतर ह्या 9 वर्षांना आल्या. त्या सुनील माने दर आठवड्याला नेहरवाडीत असतोय, सामान्य माणसाच्या दुःखात असतोय, सामान्य माणसाच्या अडचणीत असतोय, सामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी उभं राहण्याचं काम करतोय. क्या हे 5 वर्षानंतर नेक्स्ट 5 इयर असा भाषण देणार. आता त्यांना काय साक्षात्कार झालाय, जगामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष झालाय. एवढा गा काढून भाजपचं वरडते. त्या आधी कुठल्या पक्षात होत्या, त्यांचे किती पक्ष झाले, आणि त्यांनी भाजपचं सांगायचं आणि त्यांनी आमचं माफ काढायचं. हे म्हणजे यांचे राष्ट्रवादी पक्षात गेले, ठीक आहे, राष्ट्रवादी पक्षात गेलो किंवा बहुमती गेलोय, आमचं आड एकच आहे, दरवाजा जो नाही. तुमचं आड किती आणि तुमचा दरवाजा किती ती मोजा. हा प्रश्न विचारधारेचा आहे. शाहू फुले आंबेडकरची विचारधारा आहे. त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब असतील किंवा आदरणीय अजितदादा असतील, त्यांचा सगळ्यांचा पक्षप्रवेश मुंबईत झाला. राष्ट्रीय उपाध्यक्ष काय आहेत ना काय ते पद. माझ्या प्रवेशाला या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या ठिकाणी आल्या. हा तुमचा बहुमान आहे, तुम्ही दिले संस्काराचा बहुमान आहे. हे मोठे पण माझं नाही. जे संस्कार तुम्ही माझ्यावर केले, ज्या पद्धतीने राजकारणामध्ये मला तुम्ही शिकवलं, कसं काम केलं पाहिजे, कसं लोकांच्या मदतीला आलं पाहिजे, काही राजकीय आचारसंहिता पाळल्या पाहिजेत, त्या आचारसंहिता पाळल्यामुळे त्या ठिकाणी माझा गौरव आहे. माझ्या पायाखालची वाळू सरकली नाही. 3 तारखेला कुणाची वाळू सरकली आणि कुणाची वाळू वाहून गेली ही जनता सांगेल. या ठिकाणी नगराध्यक्षपद माझे बायको आहे म्हणून मी येत नाही प्रचाराला. आनंदा कोरे होता तरी मी होतो, पाया पडायला होतो ना. उद्या ताई ऐकलं तरी आहे, उद्या आमच्या तात्याला उभा केला तरी मी पाया पडेल. मला पालखीत बसायचं पण कळतं आणि पालखी घ्यायची पण कळते. पण तुम्हाला पालखीत का बसवलं नाही ना उत्तर अजून मला मिळालं नाही. आमच्याकडे असत्या तर आम्ही पालखीतच बसवलं असत्या. आमच्या बायकोला म्हणत आमच्या बहिणीला बसवू, खरंच बसवलं असतं. पवार सर माझ्या एवढं मन मोठं कोणाचं नाही, पण त्यांना कळलंच नाही. त्यांचा नेमका चुकला नंबर. 5 वर्ष राहिल्याबरोबर
आणि नेमकं बसायच्या वेळ गेल्या तिकडे. खरं बसवलं असतं मी माझ्या बापासमोर सांगतो. काय छोटी बहीण आहे माझी मोठी, त्यांना ते कधी पालखीत बसू शकत नाहीत. अहो काय झालं, त्यांनी तिकीट मागितलं दोघांनी, आमच्या बहिणीला होऊन लाखोनी वाहिली तिने. मी कधीही राजकारणामध्ये संस्कार सोडत नाही. बारक्यापणातून मी आवाजावर बोलतो. वासू काकांचं माझं राजकीय कधी पटत नाही. काका मला शिवाय देतात पण मी काकांना कधीच काका म्हणतो, वासू पण काका म्हणत नाही. दादा मी किती शिवाय दिल्या तर आदरणीय दादा म्हणतो, आदरणीय ताई म्हणतो. तसं ह्यांनी नुसतं ताईने आमचं तिकीट मागितलं की ताईला हो म्हण काय 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 ठेवलं नाही ताईचं. आता ह्यांची युती कशी पटायची सांगा भाऊ. म्हणजे ज्यांचे विचार येत नाहीत, एखाद्यानं इच्छा प्रकट केली तर तुमच्या दळपयाच्या काय मस्तकाला गेली. आमची इच्छा नव्हती, मी मागायला आलो उद्या ताईनं उभं करा म्हणून. आता मला गावाला सोडले, परत बायकोला सोडून कसं व्हायचं, संध्याकाळी भाकरी कशा मिळायच्या. आणि दोघांनी राजकारण करून ते अवघड विषय आहे. पण सगळ्यांची इच्छा होती. मी खरोखर मी सगळ्यांना सांगतो कुणी उभं करा, जेवढं मी आज काम करतोय तेवढंही काम कुणासाठी माझी करायची तयार आहे. नगराध्यक्ष मी असलं नाही पाहिजे, माझ्या गावासाठी मला काय ते करायचे. ज्या गावामध्ये माझी नाड पुरली त्या गावाचं उतराई व्हायचंय मला. येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी तुम्हाला शब्द देतोय, भाषण टेप करून ठेवा. येणाऱ्या 5 वर्षामध्ये रहमतपूरचा चेहरा मारा बदलण्याचं काम आपल्या हातात हात घालून करायचं आहे. या जिल्ह्याच्या नकाशावर, या राज्याच्या नकाशावर, या देशाच्या नकाशावर रहमतपूर काय आहे, ताकद रहमतपूरची काय आहे ही आपल्याला दाखवायचे. कोंढरीपूर तळीकर तुम्ही काळजी करू नका हो. निकाल लावू द्या. 10 तारखेला मिटिंग लगेच मंत्रालयात मकरंद पाटलांच्याकडे. आणि माझी चिकाटी माझी विक्रम व्यतागत काम आहे. त्या विक्रमच्या डोक्यावर व्यता कसा बसतो तसा मी बसलो तो उठतच नाही कोणाचा. मला काय मागायचं, जे मागायचं आहे ते गावासाठी मागायचं. पहिल्याच महिन्यात तुम्हाला 5-10 कोटी रुपये एकदम चकाचकच करून टाकतो. सगळे कोंढरी पडतो, सगळे प्रश्न थांबणार. आता मागायचे कोणाला? एकनाथ शिंदे राज्याचे नगर विकास मंत्री, थेट फाईल, तिथनं फाईल अर्ध खात्याकडे. दादा काय अडचण आहे. आणि तुम्हाला माहित आहे दादांचं प्रेम किती आहे माझ्या. त्या प्रेमासाठी अनेक वेळा मी त्याग केला. निश्चित रात्री मला काका 1 वाजता फोन आला. काय चाललंय परिस्थिती, काय म्हणले. म्हणजे सगळ्यांना सांगा गाववाल्यांना 21-0 करा आणि रहमतपूरचं चेहरा मारा बदलण्याचा शब्द आदरणीय अजितदादा पवार देणार आहे. 100 जणांपर्यंत सांगितलं की डीपीडीसीची मिटिंग आहे. काका तुम्ही मी गटलो ना तर सगळ्या नगरपालिका एका बाजूला, रहमतपूर एका बाजूला होईल. नाही विकासाला डीपीडीसी कसं आणायचं, काय आणायचं आपल्याकडे क्लुप्त्याला यायचे आणि त्या क्लुप्त्या तुम्ही शिकवले. निश्चित काय करतायत विकासाला, कुठल्या कुलापाला कुठली चावी लागती त्या चाव्याचा जुडगाल माझ्याकडे आहे. दिल्लीचा असू द्या, मुंबईची असू द्या, पुण्याचा असू द्या, जे काही चांगलं करता येईल ते आपण करण्याचा पंत काम करणार आहे. इथल्या युवकांना संधी देणार आहे. विकासासाठी हाताला काम द्यायचं, त्यांना त्यावर संस्कार असले पाहिजेत. माझ्या युवतींना काही संधी देता येतील. आपला संकल्पनामा बघा, त्यांनी काय लिहिले माहितीये का. शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र रहमतपूरला सुरू करणार. आता मला त्यांच्या पायाच पडलं पाहिजे.
अहो शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सातारला नाही आणि रहमतपूरला कसं होईल? हाय का पत्रकार मित्र बंधूनो, रहमतपूर हे काय जिल्ह्यात ठिकाण आहे का? पण काय घ्यायचं पेन आहे म्हणून हे काय? पण रहमतपूरला म्हणले करणार आहेत आणि काय दुसरं असली आश्वासन दिलेत ना की समुद्र नेरवळीला दिला, चंद्रतारे आणले. अहो वास्तव बोलाव. आता उद्या म्हणलं मी अमेरिका करणार रहमतपूरची, तर शक्य आहे का? तुम्ही पायातली काढून हाणार मला सगळे, हा आणि तुटल्याला पण हाणतील परत. काय बोलतोय आपण? जे खऱ्या अर्थानं आपण काम करू शकतो ते काम झालं पाहिजे. आपल्या सगळ्यांना एक निश्चित निर्णय घेतला पाहिजे की त्या ठिकाणी रहमतपूर असेल, नेरवाडी असेल, कोंडली प्रत्येक असेल, माळी वस्ती असेल, या लोकांचं ब्रह्मपुरी असेल, या लोकांचा माझा रोजचा संबंध असतो. या लोकांचं काम करण्याचं संजय भाऊ आपण नेहमी काम करतो. त्या ठिकाणी या लोकांना काय करता आलं पाहिजे म्हणजे स्मशानभूमीची व्यवस्था नाही. आमच्या लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीबद्दल एकदा सन्माननीय आमचे दादा बोलले, संपतराव दादा माने, की म्हणजे नगराध्यक्ष कोरे होते, त्यांची स्मशानभूमीची सोय नाही. त्या उद्घाटनाला मी ह्यांना आणलं दिलीप सोपल म्हणजे रहमतपूरलाच मारायला पाहिजे मला. एवढी स्मशानभूमी चांगली आहे, इथं पुरून घ्या वाटतंय मला. अहो खरंच म्हणते मी काय व्हायच्या ना खोटं बोलत नाही. म्हणजे आता येता काय एखादा खड्डा खाला मला, म्हणजे माझ्यासाठी खड्डा रिझर्व ठेवा. म्हणजे एवढं चांगलं काम केलंय कोऱ्याने तरी त्यांना ते दिसत नाही. म्हणजे एखाद्याला कावी असली, किती कावी असतील, सगळं जगत पिवळ. म्हणजे वासू काकांनी भिंतीचं काम केलं, एक हो आपण एस्टिमेट केलं, हा रस्ता केला, त्याचं माप आपण त्यावेळेला घेतलं. एक नवीन पट्ट्या उभा आहे तुमच्या वार्डात, त्याचा रहमतपूरच्या माणसावर विश्वासच नाही. निरवळीच्या तिनं वाटरची मतं वाढव, सासरवाडीची वाढव. मी 25 वर्षामध्ये एकही निर्च मत वाढवलं नाही बाबा. माझा रहमतपुरांच्या माणसावर विश्वास आहे ना. अरे इलेक्शन रहमतपूरचं का? रहमतपूरचं इलेक्शन आहे का? वाठारची मत आहे ती, गोंदावल्याची मत आहे ती, उसावीचं काय वाडी कुठली, सगळी गावाची यादी काढली. आतिथची मत आहे ती, सुरलीची आहे ती, म्हणजे थोरवेवाडी आहे. इलेक्शन रहमतपूरचं आणि मतदार ह्या गावाचं. ते उद्या म्हणणार तुम्ही मी तुमच्या मताने निवडून आलो, मी माझ्या पाहुण्यारावाच्या मतावर निवडून आलोय. त्यामुळे सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे. एक पण मत वाढीतलं गेलं नाही पाहिजे. आमचा महेश मागाजी म्हणला की त्या ठिकाणी मला माणसांची सेवा करायची आहे. सेवा करायसाठी मी वर कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाही. डॉक्टर निलेश भोसले चिरंजीव आतापासून तयार झाला, आमची काळजी करते पुढची. म्हणजे आतापासून पुढची पिढी तयार करताय तुम्ही. आणि संजयने तर भाषण जोरातच केलं. स्टार प्रचारकच पाहिजे माझा. शेवटी राष्ट्रवादी असू द्या, सेना असू द्या, पण सगळे आपण एकच आहोत. शेवटी आपला उद्दिष्ट एक आहे. त्या ठिकाणी पंढरपूरला एकादशीला पालखी आहे, त्यात तुकाराम महाराजांची, माऊलीची ती, शेगावच्या गजानन महाराजांची ती, सुखबाला दादा जाती. परंतु सगळ्यांचं उद्दिष्ट असतं पंढरपूरचं दर्शन. तसं आपलं उद्दिष्ट आहे रहमतपूरचा विकास. मी रहमतपूरचा, रहमतपूर माझं.
आपला हेतू वेगळा नाही की अध्यक्ष व्हायचे आहे, नगरसेवक व्हायचे आहे, ऊपर भी में नीचे भी में. म्हणजे मला कळालं नाही की यांना विश्वासच नाही, म्हणून दोन्हीकडे बार्ज वागलाय. त्या ठिकाणी राजकारणामध्ये काम करत असताना ते परवा म्हणले की कालच्या भाषण मी त्यांचं ऐकलं. आमचे मित्र निलेश माने विरोधी पक्ष नेते म्हणले की इथल्या नगरसेवकांना कामच करून दिलं नाही. आता मी काय त्यांचा हात धरलं होतं का त्यांना बांधलं होतं? त्यांनी सांगावं. माझ्यात पत्र आहेत, फाईल आहेत. निलेश मानेंच्या वार्डात ही मी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता असला तरी, आपलं सरकार असलं तरी मी कामं घेतलेत. जे आदरणीय संपतदादा नगराध्यक्ष असताना त्यांनी मंदिराचं भूमिपूजन केलं होतं. ते मंदिर 15-20 वर्ष मारुती उडा होता. नीताताई म्हणजे आमच्या भैया मंदिर झालं पाहिजे. आपण जनरल फंडात 20 लाख दिले ना. मग ज्यांनी स्वतःच्या मंदिर झाकलं नाही त्यांनी सांगायचं वाढ घेऊन त्यांना काम करून दिलं नाही. प्रत्येक मिटिंगला आम्ही प्रत्येक वर्षी निर्णय घ्यायचो. मी निलेश मानेंना पत्र द्यायचो आम्ही की तुमची 8-9 कामं सांगा. त्या ठिकाणी गायकवाड आहेत त्यांना पत्र द्यायचो. त्यामधलं एखादं काम आपण घेऊ शकू. शेवटी भाकरी वाढताना सगळ्यांना समान वाढली पाहिजे ना. काही एकट्याला वाढायचं बाकी चॉकलेट बघत बसायचं, तसं वाढणार आम्ही होतो. सगळ्यांना आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं विकासामध्ये सहभागी करून घेतला. त्याचे पुरावे माझ्याकडे, पत्र आहेत माझ्याकडे. निलेश मानेंनी कुठली कुठली कामं सुचवली 5 वर्षामध्ये, ती कामं आम्ही किती घेतली. अध्यक्ष बरोबर ना पोर साहेब, तुम्ही चांगला अध्यक्ष होता. परंतु काहीतरी सगळ्यातनं खोटं बोलायचं, लोकांना वेगळं. जर असं चुकीचं असेल तर चुकीचे आरोप करू नका. आणि आरोप करायची तयारी असेल तर समोर समोर बसून आरोप करा. मागणं काय आरोप करताय? पुढे या ना, एकदा घ्या बैठक. अहमदपूरच्या गांधी चौकामध्ये बोलवा सगळ्यांना. ताईंना पण बोलवा, दादांना बोलवा, निलेशला बोलवा. आणि काही लोक तर एवढं त्यांना वाटते की आता मला एक जण आता इतका सुसाट सुटलाय आमच्याकडून राष्ट्रवादीतनं, म्हणजे मी अजितदादांना सांगितलं काय करायचं. अहो काका, त्यांना तर एवढे मदत केली मी, पण त्या पट्ट्याला वाटतंय की मीच असा सुरे घ्यायला गेलोय. अरे पुन्हा बोलताय, काय बोलताय? आम्ही अजून सभ्यता सोडली नाही. आणि आदरणीय चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत, पवार साहेबांचे संस्कार आहेत, आदरणीय अजितदादांचे संस्कार आहेत की राजकारणामध्ये 90% समाजकारण असलं पाहिजे, 10% राजकारण असलं पाहिजे. ह्यांचं 90% राजकारण आणि 10% समाजकारण. अशा माणसाला मतदान देणार का तुम्ही? देणार का? नक्की ना. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. मेहरवाडीचे 4 उमेदवार जशी मिरवणूक काढली तशा त्या तोला मोलानं निवडून आले पाहिजे. राजे भावड्या मगाशी म्हणला तो संघ